आज आपण हा पाठ मले बाजारला जायचं बाई भावली नाटकच्या माध्यमातून सादर करणार आहोत. मले बाजारला जायचं नाही, मले बाजारला जायचं नाही. काग बाई नग बाई का बरं जायचं नाही? काय ते सांगशील की नाही? अहो बाजारला जायचं, कशाची खरेदी करायची? कशाची? अहो मंडळी, डाळ तांदूळ भाजीपाला चपला कपडे काय बाय लागतं आपल्या संसाराला. मग ते समजा घेऊन ये की त्यात अवघड काय? आणू कशात आणि ठेवू कशात? आता तर समध्या वस्तू कॅरी बॅग मध्ये देतात की. अहो तोच तर लय मोठा घोटाळा आहे. कसं काय? त्या कॅरी बॅग समजा गटारीत अडकतात, नाल्यातून रूम भरतात आणि सांडपाणी रस्त्यावर येतं. काय सांगता काय बाई? मग ज्यांना देतं का नाही म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही. काग बाई अहो माझी हरणी दुधाची म्हैस. आता तिने काय झालं? अहो माझी हरणी दुधाची म्हैस मला सोडून गेली. कुठं? जंगलात की अरण्यात? नाही हो, ती मरून गेली. कशा पाय मेली तुझी हरणी? तिच्यासाठी तू का गाते रडगाणी? का नाही केलं तू औषध पाणी? हे तर सांगते मी, ध्यानात येतं का नाही? प्लॅस्टिक कॅरी बॅग तिला जगाड्या तिच्या पोटात गेल्या म्हणून तिचं मरण ओढलं. काय म्हणते? मले बाजाराला जायचं नाही. अहो सरकारने काढले आदेश प्लॅस्टिक नका वापरू हे त्यातलं विशेष सजीवांना वाचूया हा दिलाय संदेश. पेपरातील बातमी वाचली की नाही? आता काय तुम्ही आणता बाजारला? त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं? समुद्र किनाऱ्यावर या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली 2000 कासव तिच्यासाठी जोरातून वाहत असावं. आला फार वाईट घडलंय. प्लॅस्टिक विळख्यातून जलचर सुधीक नाही वाचलं. ध्यानात येतं का नाही? एवढंच नाही, आणखी आखरीत घडलंय काय? प्लॅस्टिक वापरू नका, सरकारनं केलाय वायदा, सजीवांना वाचवायला केलाय वायदा. खरंच की काय? आपण पोर बाळ खाणार काय? आपली काळी माया वसावली आहे. कशी काय? जमीन नांगरली, प्लॅस्टिकची जाळी वरती आली, शेतात पीक येईल कसं? कशी मिळाली खंडीभर कणसं? म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही. यापेक्षा मी सांगतो तसं कर, समध्या लोकांना उद्देश कर. तो बाळ वापरू पिशवी कापडाची आणि कागदाची, प्लॅस्टिक पिशवी नकोच, काळजी घेऊ वसुधाराची. होय आता तरी बाजारला जायचे का नाही? होय पण मी प्लॅस्टिक थैली हातात धरणार नाही. मले बाजारला जायचं बाई. चला बाजारात चला.